एस ज्योतिष कट्टा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे। काल नाही देऊ शकले तुम्हाला माहिती माझी तब्येत खराब होती, तर आज मी परत राशी भविष्य घेऊन आली यासाठी तुमच्यासाठी आठवड्याचं राशी भविष्य आहे 27 ते 3 डिसेंबर पर्यंत, 27 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर पर्यंत राशी भविष्य बघायचंय आपल्या नावरस नावावर। जो एंजल नंबर मी सांगत असते तो प्रत्येकाने लिहायचा आहे आपल्या डाव्या हातावर। त्याचप्रमाणे उपाय सोमवार मंगळवार करून टाकायचा, म्हणजे आठवडा तुम्हाला छान जाईल। तर चला सुरुवात करूया आपण मेष ते मीन पर्यंत काय म्हणतात या आठवड्याचे तारे सितारे, त्याचबरोबर तुम्हाला मिळणारा एक छोटासा उपाय, तो उपाय तुमचा लकी कलर लकी वार हे सगळं तुम्हाला एकाच ठिकाणी मिळणार आहे। तर जरूर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, आपली रास जरूर बघा, छान छान कमेंट जरूर करा, सबस्क्रायबर वाढवा, कारण या वर्षाचं माझा गोल आहे की मला एस ज्योतिष कट्टाला सिल्वर बटन हवं आहे आणि माझा हा हट्ट आहे तुमच्याकडे आणि तो पूर्ण करणार आहात तुम्ही। तर सगळ्यांना शेअर करत जा आणि भरभरून जास्तीत जास्त जणांना सबस्क्राईब करायला सांगा। तर चला चालू करूया आपण मेष राशीपासून। तर मेष रास, मन चिडचिड होईल आठवड्याच्या सुरुवातीला, म्हणजे आजच मन चिडचिड होईल, पण पैशाला कुठं कमतरता नाहीये। धंदा व्यापार जो असेल तो व्यवस्थित चालेल, नवीन काम मिळेल, नवीन आयडिया मनात येतील। ज्या आयडिया मनात येतील, जर तुम्ही व्यापारी असाल अजून काही असाल तर लिखाण करा, प्लॅनिंग करा की हे डोक्यात येते, याच्यावर काय अभ्यास केला पाहिजे, म्हणजे पुढे जाऊन त्याचा तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होईल। चिडचिडपणा कमी करण्यासाठी थोडंसं मेडिटेशन करा, चंद्राकडे बघा, पौर्णिमा आहे, थोडंसं या काळात हे होऊ शकतं सगळ्यांना, किंवा मेष राशीला थोडंफार पौर्णिमेच्या वेळी जास्त प्रमाणात होऊ शकतं। तर थोडंसं मेडिटेशन करा, सगळं काही नीट होईल। विद्यार्थी वर्गानं जास्तीत जास्त लक्ष अभ्यासामध्ये घाला, कारण माहिती आहे तुम्हाला की परीक्षा परत जवळ आलेल्या आहेत आणि आपण लक्ष विचलित केलं तर काय होईल, त्याच्यामुळे त्यांनी सगळ्यांनी लक्ष स्वतःच याच्याकडे। त्याचबरोबर यावेळी तुमचे खांदे, पाठ, मान हे जी बॅकच्या सगळ्या प्रॉब्लेम आहेत ते तुम्हाला होऊ शकतात, ते तुम्हाला दुखू शकतात। आता यापैकी वाईट फळं जी आहेत ती मिळू नयेत किंवा कमी प्रमाणात मिळावीत म्हणून काय करायचं आहे, तर एंजल नंबर 4 दिवस वापरायचा आहे। तो म्हणजे पहिला एंजल नंबर आहे 4 आणि दुसरा एंजल नंबर आहे 3। वार आहे गुरुवार, रंग आहे पिवळा। काय करायचं आहे, आजच्या आज सोमवार किंवा मंगळवार दूध आणि तांदूळ, कच्चं दूध आणि त्यात एक चिमटभर तांदूळ घालून महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचे आहेत, म्हणजे या आठवड्यात कोणत्याही प्रकारची वाईट फळं हे दुखणी वगैरे येऊन फक्त टच करून निघून जातील, त्याचा जास्त काही तुम्हाला अपाय होणार नाही उपाय केला तर। ओम साईराम। पुढची रास आहे वृषभ रास। तर वृषभ राशीला पारिवारिक आनंद असेल, पैसा मिळेल, अडकलेले कामं सुद्धा मार्गी लागतील, किंवा जर अडकले असतील त्याचं सुद्धा तुम्ही प्लॅनिंग करायला लागा। प्लॅनिंग जिथं मी शब्द वापरते तिथं तुमचा राहू खराब आहे हे लक्षात घ्या, प्लॅनिंग करा। पुढील वर्ष चांगलं राहील लोकांशी। या आठवड्यात काही लोक, म्हणजे पुढील वर्ष म्हणण्यापेक्षा आता वर्षच बदलणार आहे, तर आज जर प्लॅनिंग केलं, याचा अर्थ काय, आज प्लॅनिंग केलं तर पुढचं वर्ष तुम्हाला चांगलं जाणार। त्यामुळे जे काही तुम्हाला प्लॅनिंग करायचं ते लिहायला सुरुवात करा, म्हणजे राहू त्रास देणार नाही, पुढील वर्ष चांगले राहील। काही लोकांशी भांडण पण होऊ शकते आणि तब्येत ठणठणीत राहू शकते, फक्त शांतता ठेवा, स्वतःचं डोकं शांत ठेवा, तोंड बंद ठेवा, मेडिटेशन मध्ये राहा, म्हणजे आपली मानसिकता कुठेही ढासळणार नाही याची काळजी घ्या। नंबर आहे तुमचा 9 आणि 5, शुक्रवार आहे, वार पिंक आहे कलर। तर काय 3 प्रकारच्या डाळी कोणती घ्या, मसूर घ्या, मूग घ्या, हरभरा घ्या, कोणत्याही 3 प्रकारच्या डाळी कुणाला तरी दान करा, नाहीतर एखाद्या मंदिरामध्ये ठेवा। किती ठेवायचं प्रमाण हे तुमच्यावर अवलंबून आहे, म्हणजे जी वाईट फळं आहेत ती तुम्हाला मिळणार नाहीत। ओम साईराम। पुढची रास आहे मिथुन रास। तर मिथुन राशीला तुम्ही या आठवड्यामध्ये किंवा नवीन वर्षामध्ये गाडी घेऊ शकता, या घराची दुरुस्ती करू शकता, काहीतरी नवीन प्लॅनिंग करू शकता। विद्यार्थी अभ्यासात लक्ष लागत नसेल तर मेडिटेशन करा, पैसा येत राहील, वैवाहिक सौख्य मिळत राहील, प्रॉपर्टी खरेदी पण करू शकता, विक्री पण करू शकता, सगळ्यासाठी दिवस चांगले आहेत। स्वतःकडे लक्ष द्या फक्त, की आपली या सगळ्या धावपळीमध्ये आपली तब्येत कुठे बिघडत नाहीये ना, आपण स्वतःकडे कुठे दुर्लक्ष करत नाहीये ना, या गोष्टीकडे मात्र या आठवड्यामध्ये जास्तीत जास्त लक्ष द्या। नंबर आहे तुमचा 1 आणि 3, वार आहे बुधवार,
पिवळी फुलं महादेवाला सोमवारच्याच दिवशी अर्पण करून या, फार तर फार मंगळवारी, म्हणजे कुठल्याही प्रकारची वाईट फळ तुम्हाला मिळणार नाहीत. ओम साईराम. पुढची रास आहे कर्क रास. तर कर्क राशीला जे तुमच्या डोक्यात विचार चालू आहेत, ओव्हर थिंकिंग, ज्याला आपण निगेटिव्ह विचारांचा विचारचक्र म्हणतो, ते तोडायचं असतं आपल्याला. ओव्हर थिंकिंग करू नका, रागात येऊ नका, छोट्या छोट्या गोष्टीला रागात येऊ नका, नाहीतर तुम्हाला बिना कामाची कशाची तरी भीती वाटत राहील आणि निर्णय घेताना मानसिकता ढासळेल. कोणता तरी निर्णय या आठवड्यात जर तुम्हाला घ्यावा लागला तर तो तुम्हाला नीट प्रमाणात घेता येणार नाही आणि मग तुमची मानसिकता ढासळेल आणि परत ते डिप्रेशनमध्ये तुम्ही जाऊ शकता किंवा चिडचिड करू शकता. त्यामुळं मानसिक ताण घेणार नाही, येणार नाही, या प्रकारची काळजी आपली आपणच घ्यायची. पूर्ण आठवड्याभर तुम्हाला उपाय केला पाहिजे, त्यावेळी तुमची मनशांती तुम्हाला लागेल, चिडचिड होणार नाही. जेवढं शांत बसता येईल तेवढं बसा, जेवढं मेडिटेशन करता येईल तेवढं करा, जेवढं चेहऱ्यावर स्माइल ठेवता येईल जेवढं ओव्हर थिंकिंग कमी करता येईल तेवढं करा. तुमचा नंबर आहे 5 आणि 7. वार आहे गुरुवार. रंग आहे पिवळा. उपाय काय करायचा आहे तर महादेवाच्या प्राचीन मंदिरामध्ये रोजच्या रोज जाऊन 5 मिनिटं बसायचं आहे किंवा तुपाचा दिवा लावायचा आहे. आता हाच उपाय आहे, हा कुणाला जमेल त्यांनी करा, नाही जमेल त्यांनी सोडून द्या. ओम साईराम. पुढची रास आहे सिंह रास. तर सिंह राशीला सुरुवात खूप छान आहे, काम मिळतील, वाटेल सुरुवात झाली आठवड्याची, आपल्याला खूप कामं मिळायला लागले असं थोडे दिवस होईल आणि त्याच्यानंतर पुन्हा स्लो मध्ये तुम्ही जाणार आहात, याची आधीच मनाची तयारी ठेवा. परत कामं अडकू शकतात. अतिघाईत कोणतेही निर्णय घेऊ नका, चुकीचे ठरतील. एखाद्याला तुम्हीहून चुकीचं ठरवू नका, तो पार्टनर असेल, अजून कुणी असेल, मित्र मैत्रीण, भाऊ बहीण, काही असू शकतं, नाती तुमची, कुणालाही मनानं चुकीचं ठरवू नका. जर एखादं माणूस तुटलं आपल्यापासून तर ते परत मिळत नाही, याचा विचार 10 वेळा करा आणि मग माणसं तोडा किंवा तोंडातनं काही शब्द वाईट काढा, कारण हे आहे की तुम्ही माणसं तोडू शकता तुमच्या तोंडामुळे. यावेळी चुकीचे ठरेल. परत प्रवास घडणार आहेत, यात्रेसाठी घडतील नाही तर दगदगीसाठी घडतील, पण प्रवास हे तुम्हाला छोटे मोठे घडणार आहेत. नंबर आहे तुमचा 1 आणि 9. रंग आहे तुमचा पांढरा आणि पक्ष्यांना धान्य घाला. 5 धान्य एकत्र करून, ज्वारी बाजरी काय त्यांना लागतं ते एकत्र करून घातलं तरी चालेल, एखादी बाजरी गहू काहीतरी घातलं तरीही चालेल. 5 धान्य घालणं हे तुमच्यासाठी सगळ्यात जास्त उत्तम आहे, पण जे शक्य आहे तो तरी उपाय करा. कधी घाला तर आठवडाभर घाला, जेव्हा शक्य असेल तेव्हा घाला. ओम साईराम. पुढची रास आहे कन्या. आठवडाभर स्वतःला कामात ठेवा. पाठ, मान, कंबर दुखणी, वर तोंड काढू शकतात, याची काळजी घ्या. जेवण, याची काळजी घ्या, जेवणाकडे दुर्लक्ष करू नका. काम खूप आहे, ताण खूप आहे म्हणून जेवायचं नाही, या दृष्टीकडे सगळ्यात पहिल्यांदा दुर्लक्ष करा. बिनाकामाचं नाराज राहू नका, रडू नका. हे सगळं तुम्हाला होणार आहे, मी जरी सांगितलं करू नका तरी हे तुम्हाला यावेळी होणार आहे. पौर्णिमेच्या आसपास म्हणजे आज उद्या परवा हे प्रकार तुमच्या बाबतीत घडणार आहेत की तुम्हाला रडायला येईल, बिनकामाचं एकांतात बसावं वाटेल, अजून काय वाटेल, पण असं करू नका. एकटे राहू नका, त्याला तुम्ही डिप्रेशनमध्ये जाल. आपल्याला एकटे राहू वाटलं तर आपल्या आवडत्या देवाचं नाव घ्या, आवडतं पुस्तक वाचा, गाणी म्हणा, गाणी ऐका किंवा अजून काहीतरी जे तुम्हाला आवडत असेल ते करा, नाही तर मुलांशी खेळा, पण एकटं बसू नका, त्यानं मानसिक ताण वाढेल तुमचा. मंगळवार. तुमचा नंबर आहे 2 आणि 5. वार आहे मंगळवार. रंग आहे लाल. काय करायचं आहे तुम्ही तुळशीला दिवा लावायचा आहे आठवडाभर, म्हणजे कोणत्याही प्रकारचं मानसिक ताण वगैरे जे आहेत वाईट फळं ती तुम्हाला मिळणार नाहीत. ओम साईराम. पुढची रास आहे तूळ रास. तर तूळ राशीनं झोपणे आणि उठणे याच्यावर तुमचा हा आठवडा आहे. तुम्ही जर लवकर झोपाल आणि लवकर उठाल तर यावेळी तुम्हाला बरीच सारी कामं होऊ शकतात. तुम्हाला नोकरी मिळू शकते, काम मिळू शकते, पण झोप म्हणजे सूर्य हे पण वडील आहेत आपले, त्याच्यामुळे सूर्य उगवायच्या नंतर जे उठतं ते सूर्याचा अपमान करतं. त्यावेळी नोकरी धंद्यामध्ये जास्तीत जास्त सरकारी नोकरी किंवा नोकरी लागण्यामध्ये प्रॉब्लेम तयार होतात. ज्यांना नोकरी कोणत्याही राशीचा असो, ज्यांना नोकरी हवी आहे त्यांनी सूर्या उदयाच्या आधी उठा, लवकर झोपा, लवकर उठा. हा नियम अगदी छोटासा आहे, पाळा, पण त्यानं तुमचं आयुष्य बदलून जाईल.
फक्त झोप तुमची या आठवड्याला कामं होऊ देणार नाहीत. हातातोंडाशी आलेलं कामं जाऊ शकतात, म्हणून झोपेवर कंट्रोल ठेवा. लवकर झोपा, लवकर उठा. तुमचा एंजल नंबर आहे 3 आणि 4. वार आहे बुधवार. रंग आहे हिरवा. तर काय करायचं आहे तुम्हाला, काळ्या मिठाचा जर खडा मिळाला तर तो खडा गोशाळेमध्ये दान करा. काळं मीठ नाही मिळालं तर साधं मोठं मीठ जरी दान केलं तरी चालेल. गाईनं मीठ चाटणं, गाईनं मीठ खाणं हे तुमच्यासाठी योग्य उपाय आहे. ज्यांच्याकडे नसेल, नाही मिळणार, त्यांना काही करता येणार नाही, कारण उपाय हाच आहे तुमच्या राशीला. ओम साईराम. पुढची रास आहे वृश्चिक रास. स्वतःला मजबूत करायचे दिवस आलेले आहेत. आता काम होत राहतील, आयुष्यात परिवर्तन होत राहील, पण ते सगळं हळूहळू होणार आहे. तुम्हाला जर घाई असेल कशाची, आजच हे काम झालं पाहिजे आणि आठवड्यात हे झालं पाहिजे, होणार नाही. कामं तुमची हळूहळू होणार आहे. तब्येत ठीक राहील. वैवाहिक जीवन आता सुरळीत चालू होईल पहिल्यासारखं, जर काही मध्ये आधी तुमचं हे झालं असेल तर. पण कोणतीही गोष्ट ही स्लो मोशन मध्ये होणार आहे हे लक्षात ठेवा. घाई करू नका कुठल्या गोष्टीची, पॅनिक होऊ नका लगेच. नंबर आहे 1 आणि 8. वार आहे गुरुवार. रंग आहे पिवळा. नंबर आहे 1 आणि 8. वार आहे गुरुवार. रंग आहे पिवळा. काय करायचं आहे, हळकुंड किंवा हळद कुठली, 5 हळकुंड किंवा 1 एवढी हळद ही कुठल्याही मंदिरामध्ये, जास्तीत जास्त गुरुदेवांच्या म्हणजे दत्तगुरूंच्या मंदिरामध्ये ठेवू शकलात तर छान, नाही तर कोणत्याही देवळामध्ये दान करा. आज करा, उद्या करा, 2 दिवसात करून घ्या, म्हणजे पुढची कामं व्यवस्थित होतील. ओम साईराम. पुढची रास आहे धनु. धनु राशीचं लग्न ठरेल. वैवाहिक जीवन चांगले राहील. प्रॉपर्टी खरेदी विक्री करू शकता. अडकलेली कामे मार्गी लागतील. पैसा मिळेल. मन आता शांत वाटू लागेल. तरी सुद्धा तोंडावर कंट्रोल ठेवणं, धनुराशीनं मनावर कंट्रोल ठेवणं अतिशय गरजेचं आहे. चिडचिड, ओव्हर थिंकिंग, संशय या गोष्टीमुळे पुन्हा लाईफ बर्बाद होऊ शकते. तर चांगले दिवस आलेले आहेत, ते घ्या. नंबर आहे तुमचा 4 आणि 2. वार आहे शुक्रवार. नंबर आहे तुमचा 4 आणि 2. वार आहे शुक्रवार. रंग आहे पिंक. काय करायचं आहे, तांदूळ आणि साखर, पावशेर साखर पावशेर तांदूळ असं देवळात किंवा कुणाला गरजू व्यक्तीला दान करायचं आहे. शुक्र मजबूत करायचा आहे, चंद्र मजबूत करायचा आहे, मानसिकता चांगली राहिली पाहिजे, त्यासाठी हे दान केलंच पाहिजे. पुढची रास आहे मकर रास. तर मकर राशीच्या जीवनामध्ये बदल होणार आहेत. नवीन कामं मिळतील, प्रमोशन मिळेल, पण कामाच्या ठिकाणी जर प्रमोशन मिळणार आहे, काम मिळणार आहे, पण जर कुणाचं काम ठप्प झालं असेल, राहू आहे मागं, कुणाचं काम जर ठप्प झालं असेल तर त्या लोकांनी थोडीशी हालचाल करा. म्हणजे तुमचं टेबल इकडं आहे, गल्ला इकडं आहे, ऑनलाईन असाल, ऑफलाईन असाल, नोकरी असाल, कसंही असाल, काहीतरी आपल्या पुढची हलवाहलवी करायची. म्हणजे तिथं राहू ऍक्टिव्ह राहत नाही, राहू हे होतो आणि कामं व्हायला सुरुवात होतात. कुठलेही दुकानदार असो, काही असो, तुम्हाला वाटलं व्यवसाय ठप्प होतोय आपला, की लगेच जरी या कप्प्यातल्या साड्या काढायच्या, त्या कप्प्यात घालायच्या, त्या कप्प्यातलं काय मटेरियल काढायचं या कप्प्यात, हे प्रकार करत राहा. म्हणजे राहू राहतो म्हणजे निघून जातो आणि कामं व्हायला सुरुवात होतात. म्हणून हा उपाय मी कायम सांगत असते. राहू खराब फायदे देणार नाही. नंबर आहे तुमचे 7 आणि 2. वार आहे सोमवार. रंग आहे पांढरा. चहापत्ती आणि साखर एखाद्या मंदिरात दान करा, नाही तर कोणाला गोरगरिबाला दान करा. सोमवारी करा, मंगळवारी करा, म्हणजे राहू त्रास देणार नाही आपल्याला. पुढची रास आहे कुंभ रास. पूर्ण दिवस आणि हे आठवडा कामात जाईल, पण वेळ वाया जाऊ देऊ नका. काम खूप मिळेल. प्लॅनिंग करायचं कामाचं का नाही करायचं, कारण राहू आहे, शनी आहे, तुमचं काम आहे. तुम्ही जर प्लॅनिंग न काम केलं तर या आठवड्यात तुम्हाला पैसे मिळतील. जर तुम्ही प्लॅनिंग न काम करता काहीतरी चिडचिड, काहीतरी डोक्यात विचार असं जर केलं तर पैसा मिळणार नाही. आठवडाभर खूप काम करण्याकडेच लक्ष द्या, पैसा कमवण्याकडेच जास्तीत जास्त लक्ष द्या. पण त्याच्यातनं आपल्या प्रिय व्यक्ती आपल्यापासून लांब जात आहेत का काय याच्याकडे पण लक्ष तेवढंच द्या. नाहीतर कामाच्या नादात एखाद्या प्रिय व्यक्तीला तुम्ही आयुष्यातनं तुमच्या काढून टाकाल. ही चूक होईल तुमच्याकडनं, तर ही करू नका.
विद्यार्थी वर्ग अभ्यासात लक्ष घालणं अतिशय गरजेचं आहे, तरच आपल्याला पुढे जाऊन फायदा होईल, त्याचं फळ मिळेल। तुमचा नंबर आहे 8 आणि 1, रंग आहे लाल, वार आहे मंगळवार आणि दही महादेवाला थोडंसं दही महादेवाला चोळा आणि पाण्यानं त्याला आंघोळ घाला। आज घाला, उद्या घाला, 2 दिवसात कधीही आपलं काम आपण पूर्ण करा। शेवटची आणि पुढची रास आहे मीन रास। तर मीन राशीला स्वतःच्या आई वडिलांची काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे। या आठवड्यात सुद्धा खूप धावपळ होईल, काम मिळेल, पैसा मिळेल, पण पुढे जाऊ पैसा मिळेल किंवा कमी मिळेल, जी काही प्लॅनिंग डोक्यामध्ये येतील ते लिहून ठेवा। राहू तुमच्याही मागं आहे। राहूला सगळ्यात जास्त आवडतं जी माणसं प्लॅनिंग करून काम करतात, त्या माणसांच्या नादी राहू लागत नाही। त्यामुळे कोणतंही काम हे प्लॅनिंग पूर्वक करा। स्वतःचं तोंड बंद ठेवा। आपल्या मागं 7.5 पण आहे, आपल्या मागं राहू पण आहे, त्यामुळे कोणतेही निर्णय वाईट आपण घेऊ शकतो किंवा न घ्यायचे नाहीयेत निर्णय, पण आपल्या तोंडून ते निर्णय जाऊ शकतात। त्याच्यामुळे शांत राहणे, जिभेवर साखर ठेवणे, जेवढं तोंडातनं काढू तेवढं गोड काढायचं, डोक्यावर बर्फ ठेवणे, डोकं शांत ठेवणे आणि काम कोणतंही प्लॅनिंग न करणे, एवढंच आपल्याकडे शिल्लक आहे, हे करायचं आहे। यापेक्षा आपल्याला काही वाईट घटना घडू नयेत किंवा हे सगळी कामं आपले आई वडील वगैरे आजारी पडू नयेत, यासाठी नंबर वापरायचा आहे आपल्याला आठवडाभर 9, दोन्ही नंबर आहे 9च वापरायचा आहे। वार आहे शुक्रवार, रंग आहे पिंक। काय करायचं आहे, तूप आणि कच्चं दूध दोन्ही गोष्टी महादेवाला सोमवारी अर्पण करायच्या आहेत। जर मीन राशीचे लोकांनी या 41 दिवस, हे पुढचे 41 दिवस, मीन असो, मकर असो, कुंभ असो, 41 दिवस जर तुपाचा दिवा महादेवाला लावला तर तुमचे राहूचा जो काळ आहे हा सुरक्षितपणे बाहेर पडेल, डोकं शांत राहील, कामात फोकस राहील, इकडं तिकडं डोकं जाणार नाही, चिडचिड होणार नाही। तर हाही उपाय या तिन्ही राशी करू शकतात। तर चला, हे होतं आठवड्याचं राशी भविष्य। कसं वाटलं हे जरूर सांगा। नवग्रह चौकी, सरस्वती यंत्र लवकरात लवकर घ्या। परीक्षा जवळ आल्या आहेत, पुन्हा मग घाई होती, रेकीनं पोचत नाही तुमच्यापर्यंत, या गोष्टी होतात, म्हणून हे सगळं वापरणं गरजेचं आहे। जिथं सांगितलेलं आहे 7.5 चालू आहे तिथं सुलेमानी हकीक असो, ब्रेसलेट, टायगर आय असो, जरूर वापरा। तर चला, परत भेटूया नवीन माहिती बरोबर, नवीन व्हिडिओ बरोबर। तोवर ओम साईराम।